नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या सिंपल मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयाचा पहिला पाठ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 जो आपला राहिलेला आहे तो घेत आहोत। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 1 घेतला होता आणि क्वेश्चन नंबर 2 मधील 1 आणि 2 हे क्वेश्चन घेतले होते। आता त्यापुढील क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आज आपण घेऊ। चला तर मग सुरू करूयात। क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय, x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9 अशी दोन समीकरणे आपल्याला दिलेली आहेत आणि त्या दोन समीकरणावरून आपल्याला त्यांचा आलेख तयार करायचा आहे, म्हणजे त्यांचा उकल आलेख पद्धतीद्वारे आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपण त्या दोन्ही समीकरणांचे टेबल या ठिकाणी तयार केलेले आहेत। त्या टेबलमधील ज्या काही किमती असतील समीकरणाच्या निर्देशकांच्या त्या अगोदर आपण काढून घेऊ। आता सुरुवातीला जे समीकरण दिसते x अधिक y बरोबर 0 ते आपण पाहू। आपण आता यामध्ये पहा, x अधिक y बरोबर 0 म्हणजे दोन अशा आपल्याला संख्या घ्यायची की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे। आणि आपल्याला माहिती असेल की दोन संख्यांची बेरीज 0 कधी येते, जेव्हा त्या दोन संख्या एकमेकांच्या बेरीज व्यस्त असतील तेव्हाच त्या संख्यांची बेरीज 0 येऊ शकते। म्हणजेच काय की समजा आपण उदाहरणार्थ 5 ही संख्या घेतली, 5 या संख्येचा बेरीज व्यस्त आहे -5, मग 5 आणि -5 यांची जर आपण बेरीज केली तर ती 0 येईल। 2 आणि -2 यांची जर बेरीज केली तर ती 0 येईल। 3 आणि -3 यांची जर बेरीज केली तर ती 0 येईल। किंवा 0 आणि 0 या दोघांची बेरीज केली तर ती काय येईल, 0 येईल। म्हणजे अशा प्रकारे अनेक निर्देशक आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आपल्याला फक्त 3च निर्देशक या ठिकाणी काढायचे। मग 1 आणि -1 असेल, 2 आणि -2 ही जोडी असेल, 3 आणि -3 ही जोडी असेल, 4 आणि -4 ही जोडी असेल, 0 आणि 0 ही जोडी असेल, अशा अनेक त्या ठिकाणी आपण त्याचे जे निर्देशक आहेत ते घेऊ शकतो। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी काय करू, थोडंसं समीकरणाच्या सहाय्याने निर्देशक काढू। आपण काय करत होतो यापूर्वी की एक चल जे आहे ते डाव्या बाजूला ठेवत होतो आणि बाकी सगळे चल आणि संख्या आपण काय करत होतो, उजव्या बाजूला नेत होतो। ठीक आहे, आता या ठिकाणी पहा, x आपण जे आहे ते डाव्या बाजूला ठेवू आणि ह्या y ला इकडे शिफ्ट करू उजव्या बाजूला। ठीक आहे, मग काय होईल या ठिकाणी 0 अधिक y इकडे गेल्याच्या नंतर वजा y। ठीक आहे, आता आपल्याला काय करावं लागेल की या y च्या किमती घ्याव्या लागतील। ठीक आहे, या y ची किंमत 0तून वजा केल्याच्या नंतर जी किंमत आपल्याला मिळेल ती किंमत x ची असेल। सुरुवात आपण 1 पासून करू। समजा y ची किंमत पुट y इज इक्वल टू 1, y बरोबर 1 जर आपण ठेवलं तर काय तयार होईल या ठिकाणी पहा, x इज इक्वल टू 0 मायनस y आहे, y म्हणजेच काय आहे, 1 आहे। ठीक आहे, x इज इक्वल टू 0तून जर 1 वजा केलं आपण तर उत्तर काय येईल आपलं, -1 उत्तर येईल। ठीक आहे, म्हणजेच आपण y जर 1 घेतलं तर x किती येते आपलं, -1, म्हणजे पहिली जोडी आपली तयार झालेली 1 आणि -1। आता y बरोबर 2 ठेवू आपण, मग आपलं समीकरण कसं तयार होईल, x इज इक्वल टू 0 मायनस y, y च्या जागी काय ठेवायचं आपल्याला, 2, x इज इक्वल टू 0तून जर 2 वजा झाले -2 उरतात, म्हणजे y जर आपण 2 घेतलं तर आपलं x किती येईल, -2। ठीक आहे, आणि आता y बरोबर 3 घेऊ। y बरोबर 3 जर घेतलं तर आपलं समीकरण या पद्धतीने तयार होईल, x बरोबर 0 वजा y आहे, म्हणजेच काय आहे, 3 आहे। ठीक आहे, x बरोबर 0तून जर 3 वजा केले तर उत्तर काय राहील आपलं, -3 राहील। म्हणजेच आपण y जर 3 घेतलं तर आपलं x किती येईल, -3, म्हणजे -3 आणि 3 या प्रकारच्या निर्देशकांच्या 3 जोड्या आपल्याला मिळतील। हे झालं आता पहिलं समीकरण। आता दुसरं समीकरण बघू।
दुसरं समीकरण आपण या ठिकाणी पाहू. 2x - y बरोबर 9. या ठिकाणी लिहितो मी ते. आपल्याला काय करायचं आहे की या y ला इकडे शिफ्ट करायचं आणि हे जे x सोबत 2 आहे याला सुद्धा इकडे आपल्याला शिफ्ट करायचं. मग आपलं समीकरण कसं तयार होईल? x बरोबर ही संख्या अगोदर लिहून घेऊ, वजा y इकडे गेल्याच्या नंतर अधिक y, आणि हे 2 जे आहे ते x सोबत गुणाकारात आहे. या बाजूला जर ते नेलं तर ते काय जाईल? भागाकारामध्ये जाईल. ठीक आहे. म्हणजे x बरोबर 9 अधिक y भागिले 2 हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे. तर यामध्ये काय करायचं? आपल्याला y ची किंमत घ्यायची आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की y ची किंमत आपल्याला अशी घ्यायची की त्या किमतीची आणि 9ची जर बेरीज झाली त्याला 2 ने भाग गेला पाहिजे. यापूर्वी आपण सांगितलेलं आहे की जर शक्यतो पॉईंटच्या संख्या याच्यामध्ये येऊ द्यायच्या नाही. जर एखादी किंमत अशी येत असेल की त्या ठिकाणी फक्त पॉईंटमध्येच ती आपल्याला घ्यावी लागत असेल तर ठीक आहे. परंतु शक्यतो जर पॉईंटच्या किमती आपल्याला जर टाळता येत असतील तर त्या शक्यतो टाळायच्या. ठीक आहे. मग 9 सोबत अशी संख्या घ्यायची y ची किंमत की त्या संख्येला 2 ने भाग गेला पाहिजे. मग सुरुवात आपण 1 पासून करू. y बरोबर 1 जर घेतला आपण तर समीकरण कसं तयार होईल? x बरोबर 9 अधिक y म्हणजे 1 आहे भागिले 2. 9 अधिक 1 10 होतात. 10 भागिले 2 2 2 5 10 म्हणजे किंमत आहे 5. y ची किंमत 1 असताना x किती आलं आपलं? 5 आलं. म्हणजे एक जोडी आपली मिळालेली 5 आणि 1. आता y ची किंमत 2 घेऊन पाहू आपण. y ची किंमत 2 जर घेतली तर 9 आणि 2 11 होतात. 11ला जर 2 ने भागलं तर 5.5 किंमत येते. आपल्याला पॉईंटमध्ये घ्यायचं नाही त्यामुळे y ची आपण पुढच्या किमतीचा विचार करू. y ची किंमत 3 घेऊ. आता 9 आणि 3 12. 12 भागिले 2 6 होतात. ठीक आहे. म्हणजे y ची किंमत 3 जर घेतली तर त्या ठिकाणी चालेल. x बरोबर 9 अधिक y आहे. y च्या जागी काय ठेवू आपण? 3 भागिले 2. 9 आणि 3 12. 12चे दस्तानी 2 1 2 2 12. उत्तर आलं 6. म्हणजे y 3 असताना x किती येईल आपलं? 6. y च्या जागी 3 लिहू, x च्या जागी 6 लिहू. म्हणजे दुसरी पण किंमत आपल्याला निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत. आता 1 घेतली, 3 घेतली, आता 5 घेऊ डायरेक्ट. कारण 4 जर घेतली तर 9 आणि 4 13 होतात. 13ला जर 2 ने भागलं तर पॉईंटमध्ये उत्तर येतं आपलं. 9 आणि 5 14 भागिले 2 1 2 2 14 म्हणजे 7 उत्तर येतं. ठीक आहे. म्हणजे y जर 5 असेल तर x किती येईल आपलं? 7. म्हणजे या ठिकाणी आपले जे तिसरे जे निर्देशक आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला मिळतील. ठीक आहे. आता एकदा पाहून घ्या. दोन्ही समीकरणं या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या दोन्ही समीकरणाच्या किमती ज्या काही आपण काढलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे. तर यांचं आपण आता काय काढू? आलेख काढू. या ठिकाणी आपल्याला आलेख दिसतोय पहा. अशा पद्धतीनं आपण आलेख काढलेला आहे. सध्या तो एका स्क्रीनवर बसत नाही त्यामुळे आपण मधला भाग घेऊ डायरेक्टली. आलेख काढत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या बाजूला उजव्या बाजूला स्केल आपल्याला अवश्य लिहावा लागेल. जर आपण स्केल नाही लिहिला आणि डायरेक्ट आलेख काढला तर आपल्या त्या ठिकाणी मार्क कट होण्याची शक्यता असते. स्केल कसा लिहायचा आपण? आपल्याला या ज्या 2 रेषा दिसत आहेत यामध्ये आपण काय केलेलं आहे? 1चं अंतर घेतलेलं आहे. म्हणजे पहा प्रत्येक 2 रेषांमध्ये 1चं अंतर आहे आणि या 2 रेषांमधील जे अंतर आहे तर ते आहे 1 सेंटीमीटर. मग 1 सेंटीमीटर म्हणजे काय? आपलं या ठिकाणी किती ने वाढतंय? 1 ने वाढतंय. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर काय? 1 युनिट. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक असं आपण मराठीमध्ये लिहू शकतो. आणि हे जे प्रमाण घेतलेले आपण तर ते कुठे घेतलेले आपण? दोन्ही अक्षावर घेतलेले. ठीक आहे. x अक्षावर पण तेच प्रमाण आहे आणि y अक्षावर पण तेच प्रमाण आहे. त्यामुळे आपण वरती काय लिहिलं? ऑन बोथ ॲक्सेस. म्हणजे दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक असं आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये लिहू शकतो. ठीक आहे. आपण जर असं घेतलं असतं या ठिकाणी
2, 4, 6, 8, 10, 12. तर आपल्याला काय लिहावं लागलं असतं, 1 सेंटीमीटर बरोबर 2 युनिट असं लिहावं लागलं असतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण आलेखाकडे बघूयात. पहा, सुरुवातीचं जे समीकरण होतं x अधिक y बरोबर 0, याची जी जोडी होती पहिली निर्देशकांची ती किती आहे, -1 आणि 1. तर सुरुवातीला तो पॉईंट आपण या ठिकाणी शोधूयात. कुठे, -1 आणि 1 याच्यामध्ये पहिला जो निर्देशक असतो तो एक्सचा असतो आणि दुसरा जो असतो तो वायचा असतो. तर एक्सचा निर्देशक किती आहे, -1 आणि वायचा निर्देशक किती आहे, 1 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, एक्स या रेषेवर -1 शोधायचे कुठे, तर ते या ठिकाणी दिसते आपल्याला, आणि वाय या रेषेवर 1 आपल्याला शोधायचे, तर ते या ठिकाणी दिसते. मग या ठिकाणी, मग या दोघांच्या समोर असणारा जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी येतो बा. इथे आपण त्याला स्पॉट करून घेऊ. त्यानंतर दुसरा जो पॉईंट होता आपला तर तो होता 2 आणि -2 आणि 2. म्हणजे आपल्याला एक्स वरती -2 शोधायचे आणि वाय या रेषेवरती 2 शोधायचे. आता पहा, एक्स या रेषेवरती -2 इथं आहे, वाय रेषेवर 2 इथं आहे. मग या दोघांच्या समोरील पॉईंट जो आहे तो या ठिकाणी येईल. मग हा दुसरा पॉईंट आपण काढलेला आहे लेखावरती. आणि तिसरा जो पॉईंट आहे आपला तर तो किती आहे, -3 आणि 3. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की एक्स या रेषेवर -3 घ्यायचं आहे आणि वाय या रेषेवर 3 त्या ठिकाणी शोधायचं आणि दोघांच्या समोरील बिंदू आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे, मग एक्स या रेषेवर -3 या बाजूला आहे या ठिकाणी आणि वाय रेषेवर जे 3 दिसते ते या ठिकाणी. मग इथून एक सरळ रेषा जर काढली आपण आणि याच्यापासून सरळ रेषा जर काढली तर ती रेषा इथे एकत्र येते. म्हणजे तो जो बिंदू आहे त्याचं जे स्थान आहे आलेखावरती ते काय आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर पाहू शकता आपले 3 बिंदू या मांडून तयार झालेले. आता या तिन्ही बिंदूमधून जाणारी जी रेषा आहे ती आपण काढून घेऊ. तिन्ही बिंदूमधून जाणारी जी रेषा आहे ती पण आपली काढून झालेली आहे. आता आपण दुसरं समीकरण बघू. 2x - y बरोबर 9 या ठिकाणी दिसते आपल्याला. पहिली जी जोडी आहे निर्देशकाची ती किती आहे आपली, 5 आणि 1. तर आपल्याला x अक्षावर 5 शोधायचे आणि y अक्षावर 1 शोधायचे आणि त्या दोघांच्या समोर असणारा जो बिंदू आहे तो आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग x अक्षावर 5 या ठिकाणी दिसते, y अक्षावर 1 या ठिकाणी दिसते. दोघांच्या समोर असणारा हा बिंदू आहे. त्यानंतर दुसरी जी जोडी आहे ती आहे 6 आणि 3. म्हणजे x अक्षावर आपल्याला आता 6 पाहायचे आणि y अक्षावर काय पाहायचे, 3. आता हे 3 दिसते y अक्षावर, अशी एक रेषा येते, x अक्षावरची अशी जाते. म्हणजे दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तो इथे आपल्याला मिळेल. ठीक आहे, आणि तिसरं जे निर्देशक आहे 7 आणि 5 आपल्याला दिसतंय. x अक्षावर आपल्याला 7 कुठे आहे हे पाहू अगोदर आपण आणि y अक्षावरील 5. ठीक आहे, या दोघांच्या समोरील जो काही बिंदू आहे तर तो या ठिकाणी येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला तिन्ही पण बिंदू या दुसऱ्या समीकरणाचे मिळालेले आहेत. तर आता आपण या तिन्ही बिंदूमधून जाणारी एक सरळ रेषा काढून घेऊ. या ठिकाणी या तिन्ही बिंदूतून जाणारी रेषा आपण काढलेली आहे. रेषा काढल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी रेषा आहे ती या ठिकाणी एकमेकांना छेदलेली आहे. ठीक आहे, हा जो बिंदू आहे तो कोणता बिंदू आहे, बिंदू शोधण्यासाठी आपल्याला अगोदर काय पाहावं लागेल की x अक्षावर कुठल्या अंकाच्या समोर हा बिंदू आहे. तर आपल्याला दिसतंय की x अक्षावर या 3 या अंकाच्या समोर हा बिंदू आहे. म्हणजे याचे x निर्देशक जे आहेत तर ते 3 असणार आहेत. आणि y अक्षावर कुठल्या अंकाच्या समोर हा बिंदू आहे, तो आहे -3 समोर. म्हणजे याचा जो y निर्देशक आहे तर तो किती असणार आहे, -3 असणार आहे. ठीक आहे, म्हणजे या समीकरणाची जी उकल आहे तर ती किती असणार आहे, आता आपल्याला आपण सांगू शकतो 3 आणि -3 उकल आहे असं आपण सांगू शकतो. ठीक आहे, आता एवढं झाल्याच्या नंतर अजून काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला कराव्या लागतील. फक्त आपण या 2 रेषा काढल्या आणि उकल काढली म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क मिळतीलच असं नाही. हे जे बिंदू दिलेले आहेत किंवा काढलेले आहेत आपण
तर यांना त्यांच्या निर्देशकांची नावं आपल्याला देऊन घ्यावी लागतील. मग हा जो बिंदू आहे तो किती आहे, -3 आणि 3. तर याच्या समोर आपण लिहू -3 आणि 3. हा दुसरा जो बिंदू आहे -2 आणि -2. -2 आणि 2 असं आहे, त्याचं नाव लिहून घेऊ. तिसरा जो बिंदू आहे तो आहे -1 आणि 1. हे 3 बिंदू झाले. आता या समीकरणाचे तिन्ही बिंदूचे निर्देशक लिहून घेऊ. पहिला जो होता 5 आणि 1 असा होता, दुसरा जो होता 6 आणि 3, आणि तिसरा जो होता तो होता आपला 7 आणि 5. ठीक आहे. त्यानंतर या रेषेच्या कुठल्याही एका टोकावर ती रेषा कुठल्या समीकरणाची आहे तर त्या समीकरणाचं नाव आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. पहिली रेषा आपण ही काढली होती, मग ही कुठल्या समीकरणाची होती, x + y = 0. आणि ही जी रेषा आहे दुसरी तर ती होती 2x - y = 9. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं समीकरण या ठिकाणी सोडून झालेले आणि त्याची जी उकल आहे सोल्युशन तर ते या बाजूला आपण लिहू. x आणि y किती आलेले आपलं, x आहे 3 आणि y आहे -3. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या पद्धतीनं आपण ते समीकरण सोडवलेलं आहे. आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 4. 3x - y = 2, 2x - y = 3. हे दोन समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण टेबल तयार करून ठेवलेले. पहिलं जे समीकरण आहे 3x - y = 2, याला आपण काय करू, हे जे y आहे एका साईडला ठेवू आणि बाकीचे सगळे जे चल आणि संख्या आहेत त्यासोबतच्या त्या एकाच बाजूला घेऊ आपण. मग या y ला इकडे नेऊ आपण. y इकडे नेल्याच्या नंतर -y चं काय होईल, +y. या बाजूला काय दिसतंय आपल्याला, 3x. ते आपण जशाच तसं लिहू. हे जे 2 आहे +2 याला इकडे आणू. इकडे आणल्यानंतर ते होईल -2 बरोबर -y या बाजूला नेल्याच्या नंतर काय होईल, ते y. या समीकरणाला आपण असे लिहू शकतो. ही साईड ही जी उजवी बाजू आहे ती डाव्या बाजूला आणि डावी बाजू उजव्या बाजूला असं लिहिल्याच्या नंतर आपले चिन्ह बदलणार नाहीत, लक्षात घ्या. दोन्ही साईड जर मी एकदा चेंज केल्या पूर्ण तर आपले चिन्ह बदलत नाहीत, परंतु एखादी संख्या जर मी चेंज केली तर आपले त्या ठिकाणी चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं, गुणाकाराचं भागाकार आणि भागाकाराचं गुणाकार होतं. ठीक आहे. आता आपल्याला पहिलं समीकरण मिळालेलं आहे. y = 3x - 2. तर याच्या साहाय्याने आपण कोऑर्डिनेट शोधू x आणि y चे. मग आपल्याला याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की उजव्या बाजूला जे काही चल आहे त्याची किंमत घ्यायची. आता x ची किंमत घ्यायची आपल्याला. x ची जी काही किंमत असेल त्या किमतीचा आणि या 3चा गुणाकार होईल आणि त्या गुणाकारामधून 2 वजा होतील आणि जी किंमत या ठिकाणी तयार होईल यांचं कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर तर ती कोणाची असेल, y ची असेल. मग आपण सुरुवातीला x = 1 जर घेतलं तर 3 × 1 = 3. 3 मधून 2 वजा झाले तर y ची किंमत पण किती राहते, 1च राहते. मग आपण काय करू, सुरुवातीला x = 1 घेऊ आपण. x = 1 घेतल्याच्या नंतर काय होईल, y = 3 × x. x म्हणजेच काय आहे, 1 - 2. ठीक आहे. 3 × 1 3 - 2 1. म्हणजे y ची पण किंमत किती आली, 1च आली. म्हणजे दोघांच्या किमती 1 आणि 1 असे आलेले आहेत. पहिले कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले. आता x = 2 घेऊ आपण. x = 2 घेतल्याच्या नंतर y = किती येईल आपलं, y = काय आहे, 3x - 2. मग 3 × x. x किती आहे, 2 आहे. आता -2. 3 × 2 6. 6 - 2 4. ज्यावेळी आपण x 2 घेऊ त्यावेळी y किती येईल, या ठिकाणी 4 येईल.
एक्स जर 2 असेल तर वाय किती येईल 4. म्हणजे दुसरी कोऑर्डिनेटची जी जोडी आहे, निर्देशकाची जी जोडी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. आता आपण x बरोबर 3 ठेवू, y इज इक्वल टू 3x - 2 हे समीकरण आपण तयार केलेलं होतं. ठीक आहे. 3 इंटू एक्स म्हणजे किती आहे आता या ठिकाणी 3 -2. 3 इंटू 3 9, 9 - 2 7. x 3 असेल तर y किती येईल 7 येईल. म्हणजे या ठिकाणी लिहून घेऊ आपण x 3 आणि y 7. म्हणजे आपली अजून एक पेअर या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आता दुसरं समीकरण बघू आपण. पहिलं समीकरण ज्या पद्धतीनं आपण कोऑर्डिनेट काढले त्याच पद्धतीनं दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे. त्यासाठी आपण y ला उजव्या बाजूला नेऊ आणि हे जे 3 आहे ते डाव्या बाजूला आणू. सुरुवातीला मी समीकरण लिहून घेतो. त्यामध्ये पहा, हे 3 इकडे आणू, या y ला इकडे नेऊ. 2x अधिक 3 इकडे आल्याच्या नंतर वजा 3 बरोबर वजा y या बाजूला गेल्याच्या नंतर काय होईल y होईल. आता दोन्ही साईड चेंज करतो मी. उजवी साईड इकडे लिहितो डाव्या बाजूला आणि डावी साईड उजव्या बाजूला. म्हणजे या पद्धतीचं आपल्याला समीकरण मिळेल. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला उजव्या बाजूला जे काही चल असतं त्याची किंमत घ्यायची. परत आपण 1 पासून चालू करू. x इज इक्वल टू 1. x बरोबर 1 जर घेतला आपण तर काय होईल या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या. मी मुद्दामून एक घेतलेले. 2x म्हणजे 2 इंटू एक्स. एक्स किती आहे 1 - 3. 2 इंटू 1 2 होतं, 2 - 3. आता या ठिकाणी पहा, लहान संख्येमधून मोठी संख्या वजा होते. अशा वेळी आपलं जे उत्तर असणार आहे ते वजामध्येच असणार आहे. 2 मधून 3 वजा झाल्याच्या नंतर किती राहतील 1 राहतील. म्हणजे y बरोबर काय आलेलं आपलं वजा 1 आलेले. आणि x किती आहे 1. x जर 1 असेल तर y किती येणार या ठिकाणी वजा 1. ज्या पहिली आपल्याला पेअर या ठिकाणी मिळालेली आहे. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2x म्हणजे 2 इंटू 2 - 3. 2 इंटू 2 4, 4 - 3. आता या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो म्हणजे आपलं उत्तर पॉझिटिव्हमध्येच असणार आहे, धनामध्येच असणार आहे. ठीक आहे. 4 मधून 3 वजा झाले 1 राहतात. x 2 असेल तर y किती येतं 1 येतं. हे 2 आणि 1 हे दुसरी पेअर आपल्याला मिळालेली आहे. आणि पुट x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 ठेवल्याच्या नंतर 2 y इज इक्वल टू काय आहे y इज इक्वल टू 2x - 3. तर या एक्सच्या जागी आपल्याला काय ठेवायचे 3. म्हणजे 2 इंटू 3 - 3. 2 इंटू 3 6, 6 - 3. 6 मधून 3 जर वजा झाले तर किती राहतात ते 3 राहतात. म्हणजे x बरोबर 3 असेल तर y ची किंमत पण या ठिकाणी किती येईल 3च येईल. अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही पण निर्देशकाच्या जोड्या मिळालेल्या आहेत. पहिलं समीकरण पाहिलं आपण. पहिल्या याच्यामध्ये पण 3 जोड्या काढल्या आणि याच्यामध्ये सुद्धा 3 जोड्या आपण काढलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, या दोन्ही समीकरणांच्या 2 रेषा काढायच्या निर्देशकांच्या सहाय्याने. आणि रेषा काढल्याच्या नंतर आपल्याला त्या रेषा कुठे एकत्र येतात हे पाहायचं आहे. आणि तो जो काही बिंदू असेल तो बिंदू म्हणजेच आपली काय असेल या समीकरणाची उकल असेल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवायचे. ठीक आहे. आता परत आपण आलेखाकडे वळूयात. पहा या ठिकाणी पहिला पॉइंट आलेख जो आहे तो आपल्याला दिसतोय. पूर्ण स्क्रीनमध्ये आलेख आपल्याला या ठिकाणी मावत नाही, त्यामुळे समजून घ्या. या पद्धतीचा आलेख आहे. स्केल सुद्धा काढलेला आहे या ठिकाणी. आता पहिलं समीकरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पहा काय होतं आपलं समीकरण 3x - y इक्वल टू 2. आणि त्यामध्ये आपण 3 कोऑर्डिनेट काढले होते. पहिला जो कोऑर्डिनेट होता आपला 1 आणि 1 असा होता. म्हणजे एक्स ॲक्सिसवर आपल्याला 1 शोधायचं आहे
या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिसवर 1. मग या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तो इथे येईल आपला. दुसरा जो कॉर्डिनेट दुसरे जे कॉर्डिनेट होते ते किती होते 2 आणि 4. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवर 2 पाहायचे आपल्याला, वाय ॲक्सिसवर 4 पाहायचे आणि या दोघांच्या समोर असणारा जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी काढून घ्यायचा. आणि तिसरे जे कॉर्डिनेट आहेत तर ते आहेत 3 आणि 7. एक्स ॲक्सिसवर 3 आपण पाहणार आहोत ते या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिसवर 7 या ठिकाणी आहे. 7 आणि 3 यांच्यासमोर जो बिंदू आहे तर तो इथे आपल्याला मिळेल. म्हणजे आपलं या ठिकाणी पहिलं जे समीकरण आहे तर त्या पहिल्या समीकरणाचे 3 पॉईंट आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत की या 3 पॉईंटमधून जाणारी एक रेषा काढणार आहोत. पहिली रेषा आपण काढून घेऊ. व्यवस्थित पाहून घ्या. हे जे तिसरा जो बिंदू आहे तो आपल्या या ठिकाणी आहे. तर या तिन्ही बिंदूमधून जाणारी रेषा आपण काढून घेऊ. रेषेच्या दोन्ही टोकांना ॲरो करून घेऊ आपण. या ठिकाणी दिसत असेल अशा पद्धतीने आपली रेषा आलेली पाच दिसते. तिन्ही बिंदूमधून ती रेषा पास झालेली. हा पहिला बिंदू, हा दुसरा आणि हा तिसरा. खूप जण रेषा काढत असताना चुकतात पा, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित सराव केला पाहिजे अशा प्रकारच्या उदाहरणांचा. आता आपण दुसरं समीकरण पाहू. दुसऱ्या समीकरणामध्ये पहिली जी जोडी होती निर्देशकांची तर ती होती 1 आणि -1. तर आपण सुरुवातीला तो बिंदू कुठे आहे तो शोधून काढू. एक्स अक्षावर आपल्याला 1 पाहायचे आणि वाय अक्षावर -1. तर वाय अक्षावर वजा संख्या खालच्या बाजूला असतात. 1 आणि -1 या दोघांच्या समोरील बिंदू या ठिकाणी येईल. दुसरी जी जोडी होती कोऑर्डिनेटची तर ती होती 2 आणि 1. तर 2 आणि 1 एक्स अक्षावर 2 पाहायचे आपल्याला, वाय अक्षावर 1 पाहायचे. अगोदर -1 हा बिंदू होता म्हणजे तो खाली आलेला आहे. आता दोन्ही पण धन आहेत म्हणजे ते या कुठेतरी या बाजूला येतील. 2 आणि 1 या ठिकाणी 2 दिसते पहा, या ठिकाणी 1. या दोघांच्या समोरील बिंदू इथे आहे. आणि तिसरा जो आपला पॉईंट होता तो होता 3 आणि 3. तो पण आपण या ठिकाणी काढून घेऊ. एक्स अक्षावर 3, वाय अक्षावर 3 या दोघांच्या समोरील बिंदू इथे येतो. तर तिन्ही बिंदू आपण काढलेले आहेत. तर या तिन्ही बिंदूमधून जाणारी एक रेषा आपण या ठिकाणी काढून घेऊ. अगदी व्यवस्थितपणे ती रेषा आपल्याला काढावी लागेल. तिन्ही बिंदू या ठिकाणी आपले कव्हर झालेले रेषेवर. आता आपण रेषा काढून घेऊ. दुसरी रेषा आपण काढलेली आहे. या ठिकाणी पहा दोन्ही रेषा आपल्या या ठिकाणी असणाऱ्या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहेत. तो बिंदू म्हणजेच काय, आपल्या समीकरणाची उकल आहे. तर तो बिंदू कोणता आहे पहा. सुरुवातीला आपल्याला एक्सचा निर्देशक शोधावा लागेल. लिहित असताना तो लिहावा लागेल आणि 2 नंबरला आपण काय करतो, वाय निर्देशक लिहितो. या बिंदूचा एक्स निर्देशक कोणता आहे. तर आपण काय करणार की ही जी सरळ रेषा चाललेली तर त्या एक्सच्या रेषेवर कुठल्या अंकाजवळ येऊन थांबते ती -1. म्हणजे एक्स निर्देशक आहे -1 आणि वाय निर्देशक आहे या ठिकाणी दिसतोय पहा -5. कोमा देऊन आपण काय करू, -5 असेल. म्हणजे आपली जी उकल आहे, सोल्युशन आहे तर ते किती आहे, -1 आणि -5. तर ते जे सोल्युशन आहे तर ते आपल्याला या बाजूला लिहावं लागेल. आन्सर जे आहे या समीकरणाचं. आणि या ग्राफमध्ये आता ज्या राहिलेल्या आपल्या गोष्टी आहेत म्हणजे त्या पॉईंटला त्यांचे जे कोऑर्डिनेट आहेत त्यांची नावं वगैरे द्यावी लागतील आपल्याला. त्याच्या जो 2 लाईन दिसत आहेत तर त्या कुठल्या इक्वेशनच्या आहेत तर त्यांची पण नावं त्या लाईनला लिहावे लागतील.
आता बघा सुरुवातीला आपण काय करू, पहिली जी रेषा होती ती आपली ही होती, पॉईंटला आपण त्या नाव देऊन घेऊ. हा जो पॉईंट दिसतोय तो किती आहे, 3 आणि 7. हा जो दिसतोय तो किती आहे, 2 आणि 4. आणि हा जो आहे तो आहे 1 आणि 1. दुसऱ्या रेषेवर 2 आणि 1 हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर हा एक दिसतोय आपल्याला 3 आणि 3. आणि हा खाली एक दिसतोय तो 1 आणि -1 असा आपला निर्देशक होता. ठीक आहे. आता या दोन्ही रेषांना त्यांच्या समीकरणाची नावं आपण देऊ या ठिकाणी. पहिली जी रेष होती ती कुठल्या समीकरणाची होती, 3x - y = 2. या ठिकाणी लिहितो मी 3x - y = 2. आणि दुसरी रेषा होती 2x - y = 3. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपलं जे समीकरण आहे तर ते या ठिकाणी त्याचं उत्तर काढून झालेलं आहे. तुम्हाला पाहायचं असेल पाहू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 5. 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. आता यामध्ये पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण टेबल बनवून घेतलेले. त्यामध्ये पहिलं समीकरण जे आहे तर ते लिहू आपण 3x - 4y = -7. आता आपण सुरुवातीला काय करू, या 4y ला इकडे नेऊ, या 7 ला इकडे आणू. 3x -7 या बाजूला शिफ्ट झाल्याच्या नंतर +7 = -4y इकडे नेल्याच्या नंतर काय होईल ते +4y. ठीक आहे. आता या y सोबत जे 4 आहे या 4 ला पण इकडे आणू आपण. 3x + 7 4चा आणि याचा गुणाकार आहे, बरोबर आहे, म्हणजे 4 गुणाकारामध्ये या बाजूला आल्याच्या नंतर ते भागाकारामध्ये जाईल =y. आणि आता या दोन्ही साईड मी चेंज करतो. जी राईट साईड आहे ती लेफ्ट साईडला लिहितो आणि लेफ्ट साईड राईट साईडला लिहितो मी. 3x + 7 / 4. ठीक आहे. आता या पद्धतीनं आपल्याला इथे किमती काढायच्या आहेत. पण उजव्या बाजूला जे चल असतं त्या चलाची किंमत आपण घेतो आणि डाव्या बाजूचं जे चल आहे त्याची ऑटोमॅटिक किंमत निघते. आता या ठिकाणी पहा, आपल्याला x ची अशी किंमत घ्यायची की त्या किमतीचा आणि 3चा अगोदर गुणाकार होईल. ठीक आहे. आणि यांचा जो काही गुणाकार असेल त्या गुणाकारामध्ये 7 अधिक होतील, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 7 त्यामध्ये मिळवावे लागतील. आणि 7 मिळवल्याच्या नंतर ही जी पूर्ण संख्या तयार होईल तर त्या संख्येला आपला भाग कितीने गेला पाहिजे, 4ने गेला पाहिजे. शक्यतो याच प्रकारची संख्या आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आपण सुरुवात 1 पासून करू. x च्या ठिकाणी जर 1 घेतलं तर काय होईल, 3 × 1 = 3. 7 आणि 3 किती होतात, 10. 10 ला 4ने भाग जात नाही. आपण 2 घेऊ. x च्या जागी 3 × 2 = 6. 6 आणि 7 13. 13 ला सुद्धा 4ने भाग जात नाही. पुढची संख्या घेऊ आपण 3. x च्या जागी जर 3 घेतलं तर 3 × 3 9 होतं. 9 आणि 7 16. 16 ला 4ने भाग जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर 3 घेतलं तर आपली y ची पण किंमत येणार आहे. x बरोबर आपण काय घेऊ, 3 घेऊ. x बरोबर जर 3 घेतलं तर y बरोबर काय होईल, 3 × x च्या जागी 3 ठेवायचे +7 / 4. 3 × 3 9 +7 / 4. 9 + 7 16 / 4. 4 × 1 = 4. 4 × 4 = 16. म्हणजे वायचा जो कोऑर्डिनेट आहे तर तो आपल्याला मिळालेला आहे 4. आणि एक्सचा जो कोऑर्डिनेट होता तर तो किती घेतला होता आपण, 3. मग एक्सच्या जागी 3 लिहू, वायच्या जागी 4. म्हणजे पहिली कोऑर्डिनेटची जी पेअर आहे, निर्देशकांची जी जोडी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर पुट x = आता बघा मित्रांनो, या ठिकाणी 3 घेतलं होतं आपण. 4 घेतल्यानंतर पण भाग जाणार नाही, कारण 4 × 3 = 12 होईल. 12 आणि 7 19. 4ने भाग जात नाही. 5 घेऊ. 5 × 3 = 15. 15 आणि 7 22 होतं. परत 22 ला पण 4ने भाग जात नाही. मग इथं 6 घेऊ आपण.
साहित्रिक 18, 18 आणि 7 25 होतं. 25ला पण 4ने भाग जात नाही. या ठिकाणी 7 घेऊन पाहू आपण. सात्रिक 21, 21 आणि 7 28, 28ला 4ने भाग जातो. 4 7 28 म्हणजे 7चा भाग जातो. म्हणजे या ठिकाणी जर आपण 7 घेतलं तर एक्सची किंमत जर 7 घेतली तर वायची पण किंमत किती येऊ शकते? 7 येऊ शकते. आपण घेऊयात या ठिकाणी एक्स बरोबर आपण 7 घेऊ. सो दॅट y इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू एक्स. एक्स म्हणजेच काय आहे आपल्या या ठिकाणी आता 7 प्लस 7 अपॉन 2. सात्रिक 21 अधिक 7 भागिले 2. 21 आणि 7 28, 28 भागिले 2. बेकवे बेकवे बेचोक 8 म्हणजे उत्तर आलेले 14. नाही सॉरी, या ठिकाणी आपल्याला भागिले 4 आहे. म्हणजे इथं आपण 2 केलं होतं, 4 करू आपण. म्हणजे एवढं चुकलेले का ते खाली लिहितो मी. सुरुवातीला इथे चुकून 2 झालं होतं. आता लक्ष द्या. 21 आणि 7 28, 28 भागिले 4. 4 1 4, 4 7 28. म्हणजे पाहू शकता आपण वायची किंमत किती आलेली 7 आणि एक्सची आपण किती घेतली होती? 7च घेतली होती. म्हणजे दुसरी जी पेर आहे 7 आणि 7 या पद्धतीची आपल्याला मिळालेली आहे. आता तिसरी आपल्याला जोडी काढायची आहे कोऑर्डिनेटची. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जो ग्राफ काढतो आपल्या ग्राफ बुकवर, शक्यतो एका बाजूला 7 ते 8 अंक आपले बसतात पहा. त्याच्यापेक्षा मोठा ग्राफ नसतो. काही काही ग्राफ त्यापेक्षाही छोटे असतात. तर यासाठी आता इथं जर आपण सुरुवातीची जी किंमत होती एक्सची ती 3 होती. नंतर आपण 7 घेतलेले म्हणजे 4चा गॅप आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक्सची किंमत 11 घ्यावी लागेल. ठीक आहे. 11 जर आपण घेतली तर काय होईल या ठिकाणी? 11 त्रिक 33, 33 आणि 7 40 होईल. 40ला 4ने जर भाग गेला तर उत्तर 10 येईल. म्हणजे वायची किंमत किती येईल? 10. आणि एक्सची किंमत किती घेतोय आपण? 11. परंतु एखाद्याचा ग्राफ पेपर छोटा असेल आणि त्या ग्राफ पेपरवर 11 असेल किंवा 10 हे अंकच बसत नसतील, अशा वेळी काय करणार आपण? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं येणारी जी किंमत आहे तुमचे असणारे जे कोऑर्डिनेट आहेत ते जर तुमच्या ग्राफवर नसतील तर तुम्हाला वजामध्ये किमती घ्याव्या लागतील. मित्रांनो लक्षात घ्या. वजामध्ये किमती घेतल्याच्या नंतर काय होईल की त्या ठिकाणी आपल्याला ग्राफमध्ये बसतील अशा पद्धतीच्या आपल्याला किमती मिळतील. ठीक आहे. आता या एक्सची किंमत आपण -1 घेऊ. -1 जर आपण एक्सची किंमत घेतली तर या ठिकाणी काय होईल? 3 गुणिले एक्स म्हणजे -1 म्हणजे -3 होईल. -3 अधिक 7. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. 7 मधून 3 वजा होतील, 4 राहतील आणि या 4ला 4ने भाग जाईल. ठीक आहे. तर आपण काय करू? एक्सची किंमत -1 घेऊ. -1 घेतल्याच्या नंतर या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? y बरोबर या ठिकाणी y बरोबर काय? 3x म्हणजे 3 गुणिले x. x किती आहे आपलं? -1. या ठिकाणी बघा कंस का केलेला आहे मी? जर 2 चिन्ह एकासमोर एक येत असतील तर दुसरं जे चिन्ह असतं आणि त्यासोबतची संख्या ती आपल्याला नेहमी कंसात लिहावं लागते. अधिक काय आहे? 7 भागिले 4. ठीक आहे. आता लक्ष द्या. 3 आणि -1 यांचा गुणाकार -3 येतो आणि या ठिकाणी काय आहे? अधिक 7 भागिले 4. या ठिकाणी आता लक्ष द्या. एक संख्या आपली धन आहे आणि एक संख्या ऋण आहे. असं जर असेल तर काय होतं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते आणि जे उत्तर असतं त्या उत्तराला त्या मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. मग मोठी संख्या कोणती? यामध्ये 7. 7 मधून 3 वजा झाले 4 आणि मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे म्हणजे 4 सुद्धा आपल्याला धनामध्येच ठेवायचे आणि भागिले किती? 4. 4 1 4, 4 1 4 म्हणजे उत्तर आलेलं आहे 1. म्हणजे एक्सची किंमत जर -1 घेतली तर वाय किती येणार आहे आपलं? 1 येणार आहे. इथे आपण लिहून घेऊ. एक्स जर -1 असेल तर वाय किती येईल आपलं? 1. म्हणजे तिसरी पेअर आपल्याला इथे मिळालेली आहे. आता दुसरं समीकरण पाहू आपण.
या प्रकारचं समीकरण आहे. यामध्ये पहा, सुरुवातीला 2y आपण इकडे नेऊ, 5x बरोबर वजा 2y इकडे गेल्याच्या नंतर अधिक 2y. आता हे शून्य आहे या बाजूला, ते नाही लिहिलं तरी चालतं, कारण की कुठल्याही संख्येत शून्य ॲड केलं काय आणि मायनस सबट्रॅक्ट केलं काय त्या किमतीमध्ये फरक पडणार नाही. आता हे जे 2 आहे त्याला इकडे आणू आपण, इथे गुणाकारात या बाजूला आल्यानंतर भागाकारात जाईल ते, बरोबर काय y, म्हणजे y बरोबर काय मिळालं आपल्याला 5x/2. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक्सच्या किमती घ्यायच्या. नेहमी आपण उजव्या बाजूला जे चल आहे त्याच्या किमती घेतो. एक्सची अशी किंमत घ्यायची की त्याचा आणि 5चा गुणाकार केल्यानंतर त्याला 2ने भाग गेला पाहिजे. 1 पासून सुरुवात करू आपण. 5 1 5, 2ने भाग जात नाही, 2 घेऊ, 5 2 10, 2ने भाग जाईल. ठीक आहे. मग पुट x = 2, x = 2 घेतलं, y = काय होईल, 5x म्हणजे 5 × 2/2, 5 × 2 10/2, 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे 5 उत्तर आलेले आपलं. y ची किंमत किती आलेली आपली 5. म्हणजे x जर 2 असेल तर y किती असेल आपलं 5, 2 आणि 5. त्यानंतर बा x ची किंमत 3 घेऊ आपण. 3 × 5, 3 5 15, 15ला 2ने भाग जात नाही, 4 घेऊ आपण. 5 चोक 20, 20ला जर 2ने भागलं तर उत्तर 10 येतं. परंतु आपला जो ग्राफ पेपर आहे त्याच्यावर 10 हा अंक नाहीच आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल की या ज्या किमती आहेत तर त्या निगेटिव्हमध्ये विचार करावा लागेल, मायनसमध्ये किमती घ्याव्या लागतील. आता -1 पासून आपण चालू करू. 5 × -1, वजा 5, 2ने भाग जात नाही, वजा 2 घेऊ. 5 × -2 किती होतं, वजा 10, तर त्याला 2ने भाग जातो. म्हणजे पहिली जी किंमत आहे मायनसमधली ती आपण -2 घेऊ. -2 घेतल्यानंतर y किती येईल, 5 × x, x काय आहे -2/2. यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या. 5 × -2 म्हणजे किती आलं, वजा 10 भागिले 2, 2 1 2, 2 5 10, म्हणजे उत्तर आलेलं आपलं वजा 5. ठीक आहे. x आपण वजा 2 घेतलं होतं, त्यावेळी आपल्याला y किती मिळालं, वजा 5. म्हणजे दुसरी जी पेर आहे कोऑर्डिनेटची ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आता तिसरी पेर शोधण्याचा प्रयत्न करू आपण. आता x बरोबर काय घ्यावं लागेल, विचार करू. 2 घेतलं होतं आपण, वजा 3 घेऊ आपण या ठिकाणी. आता वजा 3 घेतल्यानंतर 15 होईल, 2ने भाग जाणार नाही. वजा 4 घेऊ, 20 होईल. 20ला जर 2ने भाग दिला तर परत काय येतं, त्या ठिकाणी 10 येतं. म्हणजे वजा किंमत घेतल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला जी तिसरी किंमत मिळते तर ती आपल्या आलेखामध्ये बसत नाही, अशी संख्या आपल्याला मिळते. एखाद्याच्या आलेख पेपरवरती 10 हा जर अंक येत असेल तर काही अडचण नाही, ती किंमत ते घेऊ शकतात. परंतु आता माझा जो आलेख आहे त्याच्यावरती 10 अंक नाही. ठीक आहे. त्यासाठी मी काय करेल, पॉईंटमध्ये उत्तर काढेल. पहा, अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, पॉईंटमध्ये उत्तर घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आता x ची किंमत 1 घेतो मी. x ची किंमत 1 घेतल्याच्या नंतर y बरोबर 5 × 5 x आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. 5 × 1 भागिले 2, 5 1 5 भागिले 2, तर 5 भागिले 2 म्हणजे किती येणार आहे, 0.5. मग कसं येतं पहा, 1 2 2 0.5 नाही, 2.5 येणार आहे. 2 2 4, 5ला 4चा भाग दिला आपल्याला 1 उरलेला आहे. इथं पॉईंट येईल आणि जो आपली बाकी 1 होती त्या 1 वर 0 येईल. 2 5 10 म्हणजे 2.5 हे उत्तर येईल आपलं. कुठल्याही संख्येला भागिले 2 असेल तर त्या संख्येची अर्धी किंमत होते. म्हणजे 5चे अर्ध किती आहे, 2.5. y ची किंमत आलेली आहे 2.5 आणि x आपण 1 घेतलं होतं, म्हणजे 1 आणि 2.5. या पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेले आहेत. आता आपण काय करू, आलेख काढू या दोन समीकरणांचा. या ठिकाणी तुम्हाला आलेख दिसतोय. यामध्ये अगोदर आपण स्केल लिहून घेऊ. ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक आहे. आता पहा,
पहिलं जे समीकरण होतं आपलं त्यामध्ये जे कोऑर्डिनेट काढले, पहिली पेअर काय होती 3 आणि 4. एक्स ॲक्सिसवर आपल्याला 3 पाहायचं आणि वाय ॲक्सिसवर 4 आधी त्या दोघांच्या समोरील जो काही बिंदू असेल त्या ठिकाणी आपल्याला मार्क करायचं. मग एक्स या अक्षावर जे आहेत त्या 3 या ठिकाणी, वाय अक्षावर 4 या ठिकाणी, 3 आणि 4 यांच्या समोर जो असणारा बिंदू आहे तर तो हा आहे. त्यानंतर दुसरी जी जोडी आहे कोऑर्डिनेटची ती किती आहे 7 आणि 7. एक्स ॲक्सिसवर 7 पाहायचं आपल्याला आणि वाय ॲक्सिसवर 7 पाहिजे. ठीक आहे. हा 7 आणि हा 7 यांच्या दोघांच्या समोरील जर बिंदू आपण पाहिला तर तो या ठिकाणी येतो. म्हणजे आपली दुसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आता आपण तिसरा पॉईंट शोधण्याचा प्रयत्न करू. तिसरे कोऑर्डिनेट काय होते -1 आणि 1. एक्स ॲक्सिसवर आपल्याला -1 पाहायचं आहे आणि वाय ॲक्सिसवर 1 पाहायचं. बाय एक्स ॲक्सिसवर -1 या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिसवर जे 1 आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसते. ठीक आहे. मग हा पॉईंट आपण करून घेऊ आणि या तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक रेषा आपण काढून घेऊ. हे बघा आपल्याला दिसतंय या ठिकाणी तिन्ही पॉईंटमधून जाणारी एक रेषा काढू आपण. हे बघा या पद्धतीनं ती रेषा आपल्याला काढता येईल. पण थोडीशी आपली रेषा या पॉईंटच्या बाहेरून गेलेली काढत असताना. आता परत काढून घेतो मी. ही पहिली रेषा आपली तयार झालेली आहे. आता आपण दुसरं समीकरण पाहू आणि त्या समीकरणाचे कोऑर्डिनेट पाहू. इथे दिसतात आपल्याला पहिली जी पेअर आहे कोऑर्डिनेटची ती किती आहे 2 आणि 5. तर त्यामध्ये पहा एक्स ॲक्सिसवर 2 पाहायचं आपल्याला, वाय ॲक्सिसवर 5 पाहायचं. 2 आणि 5 हे 2 आणि 5 दोघांच्या समोरील बिंदू जो आहे तर तो या ठिकाणी येईल. दुसरा जो बिंदू आहे तो आहे -2 आणि -5. तर तो जो बिंदू आहे तो आपल्याला इकडे या साईडला येईल. एक्स ॲक्सिसवर -2 इथे आहे आणि वाय ॲक्सिसवर -5 जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिसते. हे पहा -5 आणि हे -2. ठीक आहे. तिसरा जो बिंदू आहे तो आहे 1 आणि 2.5. म्हणजे एक्स ॲक्सिसवर आपल्याला 1 पाहायचं आहे आणि वाय ॲक्सिसवर काय पाहायचं 2.5. 2.5 कुठे येईल? हे बघा इथे 2 दिसते, इथे 3 दिसते. या दोघांच्या मधली जी लाईन असेल ही तर ती 0.5ची असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं 2.5 असेल. मग 1 आणि 2.5 या ठिकाणी येईल. या रेषेवरच हा पॉईंट आलेला आहे. याचा अर्थ काय की या ठिकाणाहूनच आपली रेषा छेदून जाणार आहे. तर ती रेषा आपण काढून घेऊ. हे बघा तिन्ही बिंदू या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. त्या तिन्ही बिंदूतून जाणारी रेषा आपण काढून घेऊ. रेषा काढलेली. आता जे सोल्युशन आहे तर ते या ठिकाणी आलेले आहे. हा जो बिंदू आहे तो आपल्याला माहिती आहे, आता आपण घेतलेला आहे. तो किती आहे 1 आणि 2.5. हे जे सोल्युशन आहे ते आपण या साईडला लिहून घेऊ शकतो. सोल्युशन काय आहे आपलं एक्स आहे 1, वाय 2. मायनसमध्ये नाही येते. एक्स आहे 1 आणि वाय काय आहे 2.5. आता उर्वरित कामं जे आहेत या आलेखाची ती करून घेऊ. उर्वरित कामं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहून घ्यावे लागतील. सुरुवातीला हा जो पॉईंट आहे तो लिहू आपण. तो किती आहे 7 आणि
7. त्यानंतर दुसरा पॉईंट घेऊ आपण. हा काय आहे 3 आणि 4 आणि हा जो आहे तो आहे -2 आणि -5. त्यानंतर इथे एक दिसतं आपल्याला, तो आहे -1 आणि 1. ज्या बाजूला जागा असेल त्या बाजूला तुम्ही ते पॉईंट त्यांची नावे लिहू शकता. हा एक दिसतोय आपल्याला 2 आणि 5. ठीक आहे. आता या समीकरणाच्या ज्या रेषा आहेत त्यांना नाव देऊन घेऊ आपण. आता ही जी रेषा होती आपली पहिल्या समीकरणाची काढली होती आपण. ते समीकरण कुठलं होतं? 3x - 4y = -7. आणि दुसरं समीकरण जे आहे तर ते हे आहे आपलं 5x - 2y = 0. ठीक आहे. आता पाहून घ्या, हे जे आपलं आपण जो ग्राफ काढलेला आहे तर तो या पद्धतीचा दिसेल. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आपण घेऊ, शेवटचा आहे या प्रॅक्टिस सेटमधला. 2x - 3y = 4, 3y - x = 4. पहिलं जे समीकरण आहे त्याचा अगोदर आपण कोऑर्डिनेट शोधू. 2x - 3y = 4. या -3y ला इकडे नेऊ आपण, 2x आणि या 4 ला या बाजूला आणू. 4 प्लस पॉझिटिव्ह मध्ये आहे, इकडे आल्यानंतर मायनस मध्ये जाईल ते, आणि -3y इकडे गेल्यानंतर +3y. आता y सोबत जे 3 आहे त्याला पण इकडे आणू आपण. 2x - 4 3 गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर ते भागाकारात जाईल =y. y = काय झालं? 2x - 4/3. अशा पद्धतीची किंमत तुम्हाला मिळेल. यामध्ये आता आपल्याला काय करायचं? x च्या किमती घ्यायच्या आहे, त्याचा आणि 2चा गुणाकार करायचा आहे, त्यामधून 4 वजा करायचे आणि त्या पूर्ण संख्येला कितीने भाग गेला पाहिजे? 3 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आता x च्या आपण त्या प्रकारच्या किमती शोधण्याचा प्रयत्न करू. सुरुवात 1 पासून करू. x 1 असेल तर 2 1 2. 2 मधून 4 वजा झाले, -2 राहतात, 3 ने भाग जात नाही, त्यामुळे आपण दुसरी किंमत घेऊ. x ची किंमत 2 घेऊ. 2 मधून 2 2 गुणिले 2 4 होतं. 4 मधून 4 वजा झाले, 0 राहतात. 0ला जर 3 ने भागलं तर त्या ठिकाणी काय येईल? 0 उत्तर येईल. ठीक आहे. म्हणजे आपण 0 जरी आपला कोऑर्डिनेट असेल तरी आपल्याला त्या ठिकाणी चालतो का? म्हणजे या ठिकाणी x = 2 घेऊ आपण. x बरोबर 2 जर घेतलं तर y किती येईल? 2 × x म्हणजे 2 × 2 -4/3. 2 2 4. 4 मधून किती वजा करायचे? 4 भागिले 3 म्हणजे 0/3 बरोबर काय? 0. 0ला कुठल्याही संख्येने भागलं असतं उत्तर 0 येतं. मग x 2 असेल तर y किती आपल्याला मिळालेलं आहे? 0 मिळालेले. ठीक आहे. म्हणजे x च्या जागी आपण 2 घेऊ आणि y किती? 0. म्हणजे पहिली जी पेर आहे आपली कोऑर्डिनेटची, निर्देशकांची जोडी, ती आपल्याला मिळालेली आहे. आता दुसरी पेर शोधू. पुट x = 2 घेतलं होतं आपण, 3 घेऊन पाहू आपण. 3 2 6. 6 मधून 4 वजा झाले 2. 2ला 3 ने भाग जात नाही, त्यामुळे 4 घेऊ. 4 2 8. 8 मधून 4 वजा झाले, 4 राहतात. 4ला पण 3 ने भाग जात नाही. 5 घेऊ. 5 2 10. 10 मधून 4 वजा झाले, 6 राहतात. 6ला 3 ने भाग जातो. ठीक आहे. x बरोबर आपण 5 घेऊ. y बरोबर काय येईल? 2x म्हणजे 2 × x किती? 5 -4/3. 5 × 2 10. 10 - 4/3. 10 - 4 किती असेल? 6/3. 3 1 जा 3. 3 2 जा 6. म्हणजे उत्तर किती आलेले? 2 आलेले. ठीक आहे. म्हणजे x आपण त्या ठिकाणी 5 घेतलं होतं आणि y किती आलेलं? 2. म्हणजे 5 आणि
2 या प्रकारची दुसरी जोडी आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर पाहू आपण पुट x इज इक्वल टू, आता 5 घेतलेले. आता आपण काय करू, निगेटिव्हमध्ये विचार करू. -1 किंमत घेऊ एक्सची. एक्सची जर -1 किंमत घेतली तर 2 × -1 -2 होईल. -2 -4 -6 होईल. आता लक्ष द्या व्यवस्थित. एक्सची किंमत जर -1 घेतली आपण तर y किती होईल? y बरोबर काय आहे आपलं 2x - 4 अपॉन 3. 2x, x म्हणजे काय आहे -1 घेतलेलं आपण, -4 अपॉन 3. आता या ठिकाणी पहा 2 गुणिले -1 म्हणजे -2 किंमत येईल आणि पुढे काय आहे -4 भागिले 3. दोन्ही संख्या ऋणामध्ये असतील तर त्या ठिकाणी बेरीज होते आणि उत्तर जे असतं त्या उत्तराला ऋण चिन्ह द्यावं लागतं. -2 - 4 किती असेल -6 असेल अपॉन 3. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 म्हणजे -2 आपला आन्सर आलेला आहे. म्हणजे वायची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला -2 आणि एक्सची किंमत किती घेतली होती आपण -1. ते लिहून घेऊ आपण. एक्सची किंमत होती -1 आणि वायची काय -2. ठीक आहे. या पद्धतीनं पहिलं जे समीकरण आहे तर त्याचे तिन्ही पण कोऑर्डिनेट आपण मिळवलेले. आता आपण दुसरं समीकरण पाहू. 3y - x = 4. -x या बाजूला घेऊ आपण 3y आणि हे जे 4 आहे +4 त्याला इकडे आणू आपण. +4 इकडे आल्यानंतर काय होईल -4 आणि -x इकडे गेल्याच्या नंतर काय होईल ते x होईल. ठीक आहे. म्हणजे 3y - 4 = x. त्यानंतर ही जी साईड आहे ती या बाजूला लिहितो मी आणि इकडची साईड या बाजूला लिहितो. आता लक्ष द्या, आपल्याला फक्त काय करायचं आहे वायच्या किमती घ्यायच्या आहे. आता इथे भागाकारात संख्या नसल्यामुळे वायची आपण कुठलीही किंमत घेऊ शकतो. असं काही नाही की त्याला ह्या संख्येने भाग जाईल अशीच किंमत घ्यावी वगैरे. आता सुरुवात आपण 1 पासून करू. y बरोबर जर 1 आपण घेतलं, x इज इक्वल टू काय होईल 3 × y. y म्हणजे 1 आहे -4. 3 × 1 3 -4. 3 - 4 किती येईल आपलं -1 कारण की लहान संख्येमधून आपण मोठी संख्या वजा करतो. मग y जर 1 असेल तर x किती मिळालेले आपल्याला -1 मिळालेले. म्हणजे पहिली जी पेर आहे -1 आणि 1 ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आता y इज इक्वल टू 2 घेऊ आपण. x इज इक्वल टू काय होईल आपलं 3 × 2 - 4. 3 × 2 6. 6 - 4 = 2. म्हणजे y जर 2 असेल तर x सुद्धा आपल्याला किती मिळालेला आहे 2च मिळालेले. त्यानंतरच्या किमतीचा विचार करू आपण. पुट y इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 × 3 -4. 3 × 3 9 -4. 9 - 4 5. y जर 3 असेल तर x किती असेल 5 असेल. ठीक आहे. म्हणजे तिसरी जी पेअर आहे कोऑर्डिनेटची ती सुद्धा आपल्याला मिळालेली. ती किती आहे 5 आणि 3. ठीक आहे. या पद्धतीनं आपण दोन्ही समीकरणाचे जे टेबल आहेत निर्देशकाचे ते आपण काढून घेतले. आता याच्यावरून आपण या 2 समीकरणाचे आलेख पण काढू. आपल्याला या ठिकाणी ग्राफ दिसतोय. स्केल लिहून घेतो. स्केल आपण लिहून घेऊ सुरुवातीला. ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. ठीक. आता वा सुरुवातीचं जे समीकरण आहे पहिलं त्यामध्ये पहिली जी किंमत आहे 2 आणि 0. तर आपल्याला x या ॲक्सिसवर 2 पाहायचे आणि y ॲक्सिसवर 0 पाहायचे. ठीक आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एखादा कोऑर्डिनेट जर 0 असेल, समजा या ठिकाणी पाहू आपण की y काय आहे 0, तर तो जो पॉईंट आहे तर तो x ॲक्सिसच्या रेषेवर येईल आणि x जर 0 असेल तर तो पॉईंट जो आहे तो y ॲक्सिसच्या
रेषेवर म्हणजे ॲक्सिसवर येईल तो, ठीक आहे. आता या ठिकाणी y इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो एक्स ॲक्सिसवर येईल. ॲक्सिसवर म्हणजेच काय की या रेषेवर, ठीक आहे. मग या रेषेवर कुठे येईल तो, या दोन या ठिकाणी, म्हणजे हा जो पॉईंट आहे पहिला तो आपल्या या ठिकाणी असेल. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे 5 आणि 2. एक्स ॲक्सिसवर 5 पाहायचे आपल्याला, वाय ॲक्सिसवर 2 पाहायचे. हे 5 आणि 2 या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी आहे. आणि तिसरा जो पॉईंट आहे आपला तर तो आहे -1 आणि -2. एक्स ॲक्सिसवर -1 या बाजूला आहे आणि वाय ॲक्सिसवर -2 या बाजूला आहे. तर या दोघांच्या समोरील जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण तिन्ही बिंदू या ठिकाणी काढलेले. या तिघांमधून जाणारी जी रेषा आहे ती अगोदर आपण काढून घेऊ. तर या पद्धतीनं या तिन्ही पॉईंटमधून जाणारी रेषा आपण काढून घेतलेली. त्यानंतर दुसरं समीकरण पाहू. दुसऱ्या समीकरणामध्ये पहिले जे कोऑर्डिनेट आहेत ते काय आहेत, -1 आणि 1. या ठिकाणी पहा, एक्स ॲक्सिसवर -1 पाहायचं आपल्याला, वाय ॲक्सिसवर 1 पाहायचं. वाय ॲक्सिसवर 1 जे आहे ते वरच्या साईडला आहे. -1 आणि 1 या दोघांच्या समोरील जो पॉईंट आहे तर तो हा असेल, तो आपण काढून घेतला. दुसरी जी जोडी आहे कोऑर्डिनेटची ती किती आहे, 2 आणि 2. पहा याच्यामध्ये एक्स ॲक्सिसवर 2 आणि वाय ॲक्सिसवर 2. एक्स ॲक्सिसवर 2 या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिसवर 2 या ठिकाणी आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे तो इथे असेल. आणि तिसरे जे कोऑर्डिनेट आहेत आपले ते किती आहेत, 5 आणि 3. म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिसवर 5 पाहायचे आणि वाय ॲक्सिसवर 3 पाहायचे. एक्स ॲक्सिसवर 5 या ठिकाणी आहे आणि वाय ॲक्सिसवर 3 या ठिकाणी. मग या दोघांच्या समोर येणारा जो बिंदू आहे तर तो या ठिकाणी आहे. आता हे जे 3 बिंदू आहेत तर ते आपल्याला मिळालेले आहेत. या तिघांना आपल्याला जोडून घ्यायचे एका सरळ रेषेने. आता व्यवस्थित या ठिकाणी पहा, या तिघांमधून जाणारी जी रेषा आहे ती आपण काढून घेऊ. या ठिकाणी दिसतंय या तिन्ही बिंदूमधून जाणारी रेषा आपण काढलेली आहे. ती रेषा या ठिकाणी एकमेकांना त्या दोन रेषा इंटरसेक्ट करताय, म्हणजे छेदतायत, ठीक आहे. मग हा पॉईंट कोणता असेल, यामध्ये पहा एक्स या ॲक्सिसवर 8 या अंकाच्या समोर हा बिंदू आहे, म्हणजे याचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे, एक्स निर्देशक आहे तर तो किती आहे, 8 आहे. आणि वाय या अक्षावर जर पाहिलं तर 4च्या समोर हा बिंदू आहे, म्हणजे याचा वाय निर्देशक किती असेल, 4 असेल. म्हणजे या दोन रेषा 8 आणि 4 या बिंदूमध्ये एकत्र आलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे, उकल आहे, तर ती किती असणार आहे, आपलं जे सोल्युशन असणार आहे एक्स वाय ते किती असणार आहे, 8 आणि 8,4, ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट दिसत आहेत त्यांची जी नावं आहेत किंवा त्यांचे जे कोऑर्डिनेट आहेत ते त्यांच्या समोर लिहून घ्यायचे. हा जो पॉईंट दिसतोय तो किती आहे, 5 आणि 2. हा जो आहे तो 5 आणि 3. हा जो दिसतोय तो आहे 2 आणि 0. हा जो आहे तो 2 आणि 2, ठीक आहे. हा जो आहे तो किती आहे, -1 आणि -1. आणि हा जो दिसतोय तो आहे -1 आणि -2. ही जी पहिली आपण रेषा काढलेली आहे ही होती, तर ती रेषा आहे 2x - 3y = 4 या इक्वेशनची. आणि दुसरी जी काढली आपण ती आहे 3x - x = 4 या इक्वेशनची, ठीक आहे. पहा मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 1.2 आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मला आशा आहे की सर्वांना व्यवस्थित समजलं असेलच. एखाद्याला जर काही अडचण असेल किंवा एखादा भाग समजलेला नसेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात.
त्यांना पर्सनली त्या ठिकाणी तो भाग सांगण्यात येईल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. धन्यवाद.